नमस्कार. हा कॅश फ्लोचा आपण नेक्स्ट ऍडजस्टमेंट सहित असलेला प्रश्न घेतोय. आधीच्या 3 प्रश्नांमध्ये आपण फक्त बॅलन्स शीट मधले आकडे कॅश फ्लो मध्ये ट्रान्सफर कसे करायचे त्याचं 3 भागांमध्ये क्लासिफिकेशन, ऑपरेटिंग, इन्व्हेस्टिंग, फायनान्सिंग असं आपण घेतलंय. आता ह्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट आल्यानंतर काही इफेक्ट बदलतात, म्हणजे डबल इफेक्ट येतात ऍडजस्टमेंट आल्यामुळे. तर त्या ऍडजस्टमेंट सहित आपण इथून पुढचे काही क्वेश्चन्स घेणार आहे. तर इथे ऍडजस्टमेंट तुम्हाला दिसत आहेत नेहमीसारख्या. डेप्रिसिएशन एक असते तशी, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, नंतर प्रेफरन्स डिव्हिडंड, अशाच आणखी काही ऍडजस्टमेंट सुद्धा येतात. आपण पुढच्या पुढच्या क्वेश्चन्स मध्ये त्या बघत जाऊ. तर आता सध्या या ऍडजस्टमेंट असताना ज्या आयटमवर ऍडजस्टमेंट आहे त्याचं पोस्टिंग, लेजर काढायचं, अकाउंट काढायचं आणि त्यानंतरच काय इफेक्ट येतील तसं त्याचं पोस्टिंग घ्यायचं. तर आपण नेहमीचे जे आकडे आहेत, म्हणजे ज्याच्यावर कोणतीही ऍडजस्टमेंट नसेल, त्याचं पोस्टिंग जसं नेहमी घेतो तसंच्या तसंच इथे पोस्टिंग येईल. फक्त जिथे ऍडजस्टमेंट आहे तिथे मी काळजीपूर्वक त्याचं डिफरन्स अमाऊंट कसं काढायचं ते दाखवून त्याचं पोस्टिंग घेतो. त्यामुळे काही आयटम्स आपण डायरेक्ट जे पोस्टिंग घेऊ ते मी एक्सप्लेन करत नाहीये. फक्त कुठे किती अमाऊंटचं पोस्टिंग घेतलंय तेवढंच ह्याच्यात एक्सप्लेन करतो. ते आधीच्या 3 व्हिडिओज मध्ये तुम्हाला पोस्टिंग घेताना मी एक्सप्लेन केलेलं आहे ऑलरेडी. तर पहिलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, 1,20,000 आणि 1,40,000, म्हणजे इथे 20,000चा इन्क्रीज आहे. सो नेट प्रॉफिट फॉर द इयर 20,000 असं पोस्टिंग येईल. नेट प्रॉफिट 20,000 झाला. नंतर कॅश अँड बँक बॅलन्स, ओपनिंग 34 आणि क्लोजिंग 60. हे आपण सगळ्यात शेवटी घेतो स्टेटमेंटच्या. कॅश आणि बँक बॅलन्स, ओपनिंग 34,000 आणि क्लोजिंग 60,000. कॅश अँड बँक बॅलन्स, ओके, 34 आणि 60,000 हे घेतलेत. आता ह्याच्यानंतर ज्या आयटमवर ऍडजस्टमेंट आहे ते आधी घ्यायचे. जे फिक्स आयटम आपण होते ते आधी लिहून घेतले, की नेट प्रॉफिट लिहून घेतला P&Lच्या बेसिसवर, आणि कॅश बँक बॅलन्स लिहून घेतले. आता ज्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे ते आयटम आधी घ्यायचे, आणि ते झाले की मग सलग राहिलेल्या आयटमचं पोस्टिंग करत जायचं. आता इथे पहिली ऍडजस्टमेंट आहे, डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 50,000 अँड फर्निचर 30,000, म्हणजे 2 आयटमवर ऍडजस्टमेंट आहे. आता ऍडजस्टमेंट असलेला पहिला आयटम आहे लँड अँड बिल्डिंग 50,000. तर ह्याचं अकाउंट आधी आपण काढू. इथे मी एक लेजर घेतलाय लँड अँड बिल्डिंग साठी. लँड अँड बिल्डिंग अकाउंट, आणि हे असेटचं अकाउंट आहे, त्याच्यामुळे ह्याचा ओपनिंग बॅलन्स नेहमी डेबिटला असतो. तर जे कोणतं असेटचं अकाउंट असेल त्याचा नेहमी डेबिट साईडला ओपनिंग बॅलन्स असतो, आणि लायबिलिटी साईडचे जे अकाउंट आहेत त्याचा ओपनिंग बॅलन्स क्रेडिट साईडला असतो. तर लँड अँड बिल्डिंग ह्याचा ओपनिंग बॅलन्स 7,50,000 आहे. 7,50,000. आणि त्याचा क्लोजिंग बॅलन्स आहे 7,90,000, 7,90,000. आता हे दोन्ही लिहिल्यानंतर याच्यावर जी ऍडजस्टमेंट आहे त्याचा इफेक्ट घ्यायचा. ऍडजस्टमेंट दिले की डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 50,000. आता जेव्हा आपण कोणत्याही ऍसेटचं जेव्हा अकाउंट काढतो तेव्हा त्याच्यामध्ये ऍसेटची व्हॅल्यू जर का वाढत असेल, अप होत असेल, तर तो डेबिट साईडला येतो. म्हणजे थोडक्यात तो ऍसेट प्लस झाला की डेबिट साईडला येतो. ही तिन्ही चिन्ह लक्षात ठेवा. ऍसेट वाढलाय किंवा प्लस झालाय तर तो डेबिट साईडला येतो, आणि ऍसेट जर का कमी झाला असेल किंवा लेस झाला असेल तर तो क्रेडिट साईडला येतो. मग तो कमी होण्याचं किंवा वाढण्याचं कारण काय आहे ते आपण ऍडजस्टमेंट बघून ठरवायचं. आता इथे ऍडजस्टमेंट दिले की डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 50,000, म्हणजे 50,000ने आपल्याला बिल्डिंग डेप्रिसिएट करायची आहे. डेप्रिसिएशन आपण चार्ज करतो याचा अर्थ तो ऍसेट वाढतो की कमी होतो, डेप्रिसिएशन याचा अर्थ तर ऍसेट कमी होतो. मग त्यामुळे डेप्रिसिएशनचं पोस्टिंग नेहमी क्रेडिट साईडला येतं. डेप्रिसिएशन त्याचं अमाऊंट इथे घ्यायचं 50,000. डेप्रिसिएशन 50,000 घेऊन झालं. आता ह्या व्यतिरिक्त आणखी काही ऍडजस्टमेंट इथे आपल्याला लँड अँड बिल्डिंग वर दिसत नाहीये. तर डेप्रिसिएशन लिहायचं, आणि ते लिहून झालं की इतर काही ऍडजस्टमेंट नाहीये हे बघून हे अकाउंट आता क्लोज करायचं. क्लोज करताना आकडे बघा, डेबिटला 750 आहेत, क्रेडिटला 50 आहेत, आणि 790 आहेत. कोणती साईड जास्ती आलेली दिसतीये?
तर इथे दिसेल आपल्याला क्रेडिट साईडला 790 आहेत आणि 50 आहेत, म्हणजे क्रेडिट साईड जास्ती आहे. क्रेडिट साईडची टोटल आधी लिहून घ्यायची. क्रेडिट साईडची टोटल येईल 8,40,000. ही दोन्हीकडे लिहून घ्यायची आणि टोटल लिहिल्यानंतर हे 50 आणि हे 790 याप्रमाणे टोटल 840 आली. क्रेडिट साईडची जास्ती आली, ती आपण इकडे लिहिली. आणि इकडे 750च आहेत. मग ह्या दोन्ही मधला जो डिफरन्स येईल तो 90,000 येतोय. मग 90,000चा डिफरन्स आपल्याला डेबिट साईडला लिहायचा आहे. हा कोणत्याही साईडला डिफरन्स येऊ शकतो. आपण फक्त दिलेल्या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट घेतला की त्यानंतर डेबिट किंवा क्रेडिट साईडला कुठे डिफरन्स येतो ते बघायचं आणि त्याचं पोस्टिंग करायचं. तर आता अकाउंट याप्रमाणे तुम्ही वहीत काढलं, त्याच्यात डेप्रिसिएशनचं पोस्टिंग करा, ओपनिंग क्लोजिंग बॅलन्सेसचं पोस्टिंग करा आणि अकाउंट टॅली करा. अकाउंट टॅली करताना तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट साईडला आकडे लिहिल्यानंतर ज्या बाजूला कमी पडतील ते किती कमी पडतात ते बघायचे. इथे आता आपल्याला 90,000 कमी पडत होते डेबिट साईडला. मग 90,000 हा आपला डिफरन्सचा आकडा आहे, तो डेबिट साईडला आलाय. याचा अर्थ टू बँक ब्रॅकेटमध्ये परचेस. आता हे परचेस आपण गेस कशावरनं करायचं? तुम्हाला आधीच्या व्हिडिओज मध्ये सांगितल्याप्रमाणे ऍसेट इन्क्रीज होतो, फिक्स असेट इन्क्रीज होतो, याचं कारण फक्त एकच असू शकतं, परचेस. आणि फिक्स असेट कमी होतो याची दोन कारणं असतात, एक तर सेल्स किंवा दुसरं डेप्रिसिएशन. आता ऍसेट वाढला किंवा कमी झाला ह्याच्याप्रमाणे साईड बघा. फिक्स असेट वाढला तर इथे डेबिट साईडला येणार आणि फिक्स असेट कमी झाला तर क्रेडिट साईडला येणार. आता आपली बॅलन्सिंग फिगर कोणत्या बाजूला आली आहे? डेबिट साईडला आली. मग डेबिट साईडला याचा अर्थ फिक्स असेट वाढलाय. वाढण्याचं एकमेव कारण काय असू शकतं? तर आपण फिक्स असेट परचेस केलं. त्यामुळे फिक्स असेट डेबिट साईडला बॅलन्सिंग फिगर आली की त्याला परचेस म्हणायचं आणि क्रेडिट साईडला आली तर त्याला सेल्स म्हणायचं. तर क्रेडिटला एक रिझन आपण लिहिलंय की डेप्रिसिएशनमुळे फिक्स असेट कमी झालं, तरी सुद्धा जर क्रेडिट साईडलाच बॅलन्स आपल्याला मिळाला असता तर आपण तो सेल्स म्हटलं असतं. ओके, तर पुन्हा एकदा रिपीट करतो सगळं. फिक्स असेटला ज्या कोणत्या साईडला बॅलन्स येईल तो आधी लिहून अकाउंट टॅली करून घ्यायचं. अकाउंट टॅली केल्यानंतर ज्या बाजूला बॅलन्स आलाय त्याचं कारण काय असेल ते बघायचं. जर डेबिट साईडला बॅलन्स आला असेल तर कारण त्याचं फक्त असू शकतं परचेस, आणि क्रेडिट साईडला बॅलन्स आला तर सेल्स किंवा डेप्रिसिएशन यातलं एक कारण असू शकतं. आता ह्या दोन्ही पैकी आधीच आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये मेन्शन केलेलं होतं की डेप्रिसिएशन एवढं एवढं आहे म्हटल्यानंतर समजा इथे परत बॅलन्स आलाच तर आपण त्याला लिहिलं असतं सेल्स. पण तसा काही बॅलन्स आता क्रेडिटला आला नाहीये, त्याच्याऐवजी डेबिट साईडला आलाय. तर याप्रमाणे आपण लँड अँड बिल्डिंग अकाउंट टॅली केलं. याच्यात ऍडजस्टमेंटचा डेबिट साईडला एक जो आकडा आपल्याला मिळाला 90,000, आणि क्रेडिट साईडला डेप्रिसिएशन 50,000, हे दोन आकडे बॅलन्स शीट मध्ये नव्हते तरी सुद्धा आपण घेतले. बॅलन्स शीट मध्ये आकडे होते कोणते ऍक्च्युली? 750 आणि 790, ते आपण ओपनिंग क्लोजिंग बॅलन्सेस घेतले. आणि डेप्रिसिएशन प्लस डेबिटचे 90,000 हे दोन आकडे आपण ऍडजस्टमेंटचे आहेत म्हणून घेतले. मग तुम्हाला एक नियम माहिती असतो की ऍडजस्टमेंटच्या आकड्यांना डबल इफेक्ट असतो. म्हणजेच या दोन्हीचे आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये सेकंड इफेक्ट द्यायचे. अकाउंटला आपला पहिला इफेक्ट आला. आता कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये डेप्रिसिएशनचा इफेक्ट तुम्हाला आधीच्या क्वेश्चन प्रमाणे माहिती की डेप्रिसिएशनचा इफेक्ट आपण नॉन कॅश आयटम्स मध्ये घेतो. तसं इथे डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग याचा आकडा येईल 50,000. हा 50,000 इथे घेऊन झाला. आणि दुसरं लँड अँड बिल्डिंग परचेस, परचेस केली म्हणजे इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो मध्ये येईल. इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो मध्ये लिहायचं लँड अँड बिल्डिंग परचेस आणि आकडा 90,000. तर इथे 50,000चं डेप्रिसिएशन नॉन कॅश मध्ये घेतलंय आणि डेबिट साईडला बॅलन्सिंग फिगर जो आला होता आकडा 90,000 म्हणजेच बिल्डिंग परचेस, तो आपण इथे इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो मध्ये घेतला. तर अशा प्रकारे डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट असेल तर आत्ता जे आपण अकाउंट काढलंय या प्रकारे ते अकाउंट काढायचं. लगेचच दुसरे ऍडजस्टमेंट बघू आपण.
दुसरी ऍडजस्टमेंट त्यातच आहे फर्स्ट मध्येच. फर्निचरवर डेप्रिसिएशन 30,000 आहे. म्हणजे आता असंच आपल्याला दुसरा एक अकाउंट काढायला लागेल. मी हे बिल्डिंग अकाउंट मुद्दाम कॉपी करून खाली ठेवून देतो, म्हणजे तुम्हाला पीडीएफ शेअर करत असताना रेफरन्ससाठी हे अकाउंट राहील. लँड अँड बिल्डिंग अकाउंट. आणि दुसरा आपल्याला अकाउंट आता काढायचं आहे फर्निचर अकाउंट, कारण त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. फर्निचर अकाउंट. फर्निचर अकाउंटला ओपनिंग बॅलन्स जसे आकडे दिलेत तसे इथे पोस्ट करून घ्यायचे. फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स बघा 240 आहे आणि क्लोजिंग 3 लाख आहे. फर्निचरला 240 आणि क्लोजिंग बॅलन्स 3 लाख, हे बॅलन्सेस लिहून घेतले. ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेलं होतं की त्याच्यावर डेप्रिसिएशन 30,000 रुपये घ्या. म्हणजेच फर्निचरवर आपल्याला 30,000चं डेप्रिसिएशन घ्यायचं. डेप्रिसिएशन आपण क्रेडिट साईडला घेतो 30,000. तर हे 30,000 लिहिल्यानंतर आणखी कुठे काही फर्निचरची ऍडजस्टमेंट दिसते का एकदा चेक करायची. कुठे काही ऍडजस्टमेंट नाहीये, म्हणजे हा एकमेव इफेक्ट आपल्याला ऍडजस्टमेंटचा इथे घ्यायचा होता. डेप्रिसिएशन 30,000 तो लिहिला की अकाउंट टॅली करून बघायचं. इथे 3 लाख आहेत आणि इथे 30,000 आहेत, म्हणजे इथे टोटल 3,30,000 येते. आणि डेबिट साईडला ही टोटल लिहिल्यावर इथे बॅलन्स किती येतोय, तर 90,000. योगायोगाने पुन्हा 90,000 आलाय. याचा अर्थ कायम 90च येतो असं नाहीये. जो काही बॅलन्सिंग फिगरचा इथे आकडा येईल तो आपण डेबिट साईडला लिहायचा. आणि मगाशी लँड अँड बिल्डिंग साठी जसं एक्सप्लेन केलं तसाच डेबिट साईडला बॅलन्सिंग फिगरचा आकडा आला, याचा अर्थ आपण त्याला नाव काय लिहितो, तर परचेस. क्रेडिट साईडला आला तर सेल्स लिहितो, डेबिटला आला तर परचेस घेतो. त्याचं इथे मी रिझन दिलंय. फिक्स असेट इन्क्रीज असेल तर परचेस, आणि फिक्स असेट कमी असेल तर सेल्स किंवा डेप्रिसिएशन. तसं त्या डेबिट साईडला 90,000 आपले परचेस आले, आणि दुसरा ऍडजस्टमेंटचा इथे आकडा होता क्रेडिट साईडला 30,000. आता हे दोन्ही ऍडजस्टमेंटचे जे आकडे 30 आणि 90 हे त्या त्या जागी पोस्ट करायचे. इथे आपल्याला घ्यायचं आहे डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. 30,000 हा क्रेडिटचा जो इफेक्ट आहे 30,000चा तो पण इथे घेतला. आणि परचेस जे होते, परचेस 90,000, याचा इन्व्हेस्टिंग मध्ये घ्यायचा. फर्निचर परचेस आकडा पुन्हा 90,000. आता हे दोन्ही असेटचे डबल इफेक्ट मी इथे दाखवले. त्यातलं डेप्रिसिएशन 50 आणि 30 आलंय, आणि दोन्ही असेट परचेस प्रत्येकी 90,000 आले. योगायोगाने अमाऊंट सारखं आलंय. आता ह्याच्यात हे लिहिल्यानंतर प्लस की मायनस ते ठरवायचं. यातलं परचेस आहे म्हणजे पैसे गेले आपले, त्यामुळे हा आकडा -90,000 येईल. आणि तसंच बिल्डिंग सुद्धा परचेस आहे, त्यामुळे याचा आकडा सुद्धा -90,000 येईल. परचेस केलं म्हणजे आपल्याकडचे पैसे गेले, कॅश आउटफ्लो झाला, म्हणून हे दोन्ही आकडे निगेटिव्ह. आणि नॉन कॅश मध्ये डेप्रिसिएशन असल्यामुळे पीएनएलच्या डेबिटचा आयटम आहे तो पॉझिटिव्हच राहील. इन्कम असेल तर निगेटिव्ह झाला असता. तर ह्या प्रकारे आपल्या पहिल्या ऍडजस्टमेंटचे दोन दोन ठिकाणी इफेक्ट झाले. एक कन्सर्न जे अकाउंट आहे, फर्निचर अकाउंट असू दे किंवा बिल्डिंग अकाउंट, त्याच्यामध्ये एक इफेक्ट डेप्रिसिएशन या बाजूला घेतलाय आपण, आणि बॅलन्सिंग फिगर जी आली ती परचेस म्हणून घेतली. आता इथे बँकला परचेस म्हणून लिहिलंय. याला तुमच्या माहितीसाठी वहीत जेव्हा लिहाल तेव्हा याला न विसरता बॅलन्सिंग फिगर असं लिहून ठेवा. मी इथे मुद्दाम पेनने लिहून ठेवतो, टायपिंग केलं की ते तुमचं स्किप होईल कदाचित वाचता वाचता. त्यामुळे ह्या दोन्हीला सुद्धा मी बॅलन्सिंग फिगर असं इथे लिहून ठेवलं. तर ह्या प्रकारे आपले पहिल्या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट झाले. आता ऍडजस्टमेंट नंबर 2 बघूया काय आहे. ऍडजस्टमेंट नंबर 2 मध्ये इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स पेड ड्युरिंग द इयर ₹30,000. म्हणजे वर्षभरामध्ये आपण डिबेंचरचा इंटरेस्ट म्हणून 30,000 रुपये पे केले. ह्याचे दोन इफेक्ट होणार आहेत. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स हा एक आपण पीएनएल मध्ये घेतो,
इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स आकडा 30,000 एवढा घेतो आणि तो डिबेंचर वरचा इंटरेस्ट आहे. तर डिबेंचर हे आपण फायनान्सिंग मध्ये घेतो, म्हणजे पैसे आपण लोकांकडून कर्ज म्हणून घेतलेले असतात, त्याच्यावर आपण हा इंटरेस्ट पे केलाय. त्यामुळे याचा इंटरेस्ट ऑन डिबेंचरचा सेकंड इफेक्ट होतो फायनान्सिंग मध्ये. फायनान्सिंग मध्ये इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स आणि आकडा 30,000, त्याच्यापैकी फायनान्सिंग मध्ये घेताना आपण हा पेड केलेला असल्यामुळे इथे तो आकडा निगेटिव्ह घ्यायचा. आता एकदा कन्फर्म करा, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्सचे दोन इफेक्ट तुम्हाला वहीत लिहायचे. त्यातला पहिला इफेक्ट नॉन कॅश ऍडजस्टमेंट मध्ये +30,000 लिहायचा. P&Lच्या डेबिटचा आयटम आहे म्हणून इथे प्लस येतो. आणि फायनान्सिंग मध्ये इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स -30,000 घ्यायचं. डिबेंचर हे आपलं लोन असतं, त्यामुळे ते फायनान्सिंगच्या अंडर येतं आणि त्याच्यावर जर का आपण इंटरेस्ट पे केला असेल तर तो फायनान्सिंगच्या अंडर लिहायचं असतं. त्याप्रमाणे ऍडजस्टमेंट नंबर 2 झाली. तिसरी ऍडजस्टमेंट आहे प्रेफरन्स डिव्हिडंड पेड ड्युरिंग द इयर, म्हणजे वर्षभरात केव्हा ना केव्हा त्यांनी प्रेफरन्सचा डिव्हिडंड पे केलेला आहे, एवढंच दिलंय. अमाऊंट किती हे सांगितलेलं नाहीये, तर याचं अमाऊंट आपण काढायचं. थर्ड ऍडजस्टमेंटला फक्त हिंट काय दिले की प्रेफरन्स डिव्हिडंड पे करा, एवढीच फक्त आपल्याला हिंट दिली आहे. तर त्याप्रमाणे प्रेफरन्सचा डिव्हिडंड किती येईल बघा, 9% आहे. आणि दोन आकडे 4 लाख आणि 5 लाख, म्हणजे आता इथे शंका येईल की 4 लाखावर काढायचा की 5 लाखावर काढायचा. मग तशी शंका आली की परत कुठे ना कुठे इन्फॉर्मेशन दिलेली असते. इथे आपल्याला काय दिलंय की ऍडिशनल प्रेफरन्स शेअर्स अँड डिबेंचर्स वेअर इश्यूड ऑन 31 मार्च 2025, म्हणजे जे काही नवीन प्रेफरन्स शेअर्स इश्यू केलेत ते 31 मार्च 2025 म्हणजे सगळ्यात शेवटच्या तारखेला इश्यू केलेले आहे. मग शेवटच्या तारखेला इश्यू केलेत म्हटल्यावर वर्षभराचा इंटरेस्ट किंवा डिव्हिडंड देण्याचा संबंध नाहीये, म्हणून 9% डिव्हिडंड हा फक्त आपल्याला ओपनिंग बॅलन्सवर द्यायचा आहे. त्यामुळे प्रेफरन्स शेअर्स हे शेवटच्या दिवशी इश्यू केलेले असल्यामुळे आपल्याला फक्त ओपनिंग बॅलन्स जेवढा आहे याच्यावरच प्रेफरन्सचा डिव्हिडंड द्यायचा आहे. वर्किंग नोटमध्ये 4 लाख चे 9% किती येतात बघा, वर्किंग नोट काढा आणि 4 लाख याचे 9%, म्हणजे आकडा 36,000 येतोय प्रेफरन्स डिव्हिडंडचा. तर प्रेफरन्सचा डिव्हिडंड जो 36,000 येईल ते वर्किंग नोट काढा आणि मग त्याचं पोस्टिंग घ्या. पोस्टिंग आधीच्या जशा जागा आहेत तसंच, प्रेफरन्स डिव्हिडंड पहिला इफेक्ट P&L अकाउंटचा असतो, तो नॉन कॅश ऍडजस्टमेंट नॉन कॅश आयटम मध्ये 36,000. आणि प्रेफरन्स हे सुद्धा इथे कलर प्रमाणे तुम्हाला फायनान्सिंग मध्ये दिसतंय, त्यामुळे याचा सेकंड इफेक्ट फायनान्सिंग मध्ये होईल. प्रेफरन्स डिव्हिडंड, प्रेफरन्स डिव्हिडंड 36,000. आता हा सुद्धा पेड आहे. पेड आहे त्याच्यामुळे तो ब्रॅकेटमध्ये घ्यायचा. 36,000 मायनस येतील. तर प्रेफरन्स डिव्हिडंडचे सुद्धा आपण डिबेंचर सारखे दोन इफेक्ट घेतले. डिबेंचरचा इंटरेस्ट 30,000 पे करा असं म्हटलं होतं आपण, दोन ठिकाणी घेतला. आणि प्रेफरन्स डिव्हिडंड सुद्धा ओपनिंगच्या बॅलन्सवर काढायचा होता. तर ओपनिंगच्या बॅलन्सवरचा जो काही डिव्हिडंड आपला आला प्रेफरन्सचा, तो आपण एक घेतला नॉन कॅश मध्ये प्लस आणि फायनान्सिंग मध्ये -36, आणि तसं तिथे इंटरेस्ट सुद्धा -30,000 आले. तर इफेक्ट फक्त बाजूला वेगळे नोट डाऊन करून ठेवा. इंटरेस्ट आणि प्रेफरन्स डिव्हिडंड हे दोन्ही सुद्धा नॉन कॅश मध्ये घ्यायचे आणि फायनान्सिंग मध्ये घ्यायचे. याचा फक्त मी कलर चेंज करून ठेवतो, इंटरेस्ट आणि प्रेफरन्स डिव्हिडंडचा, कारण हे ऍडजस्टमेंटची गोष्टी आहेत म्हणून फक्त याचा कलर तुम्हाला पीडीएफ पाठवत असताना चेंज करून ठेवतो. तर ऍडजस्टमेंट आपल्या सगळ्या झाल्या. पहिली डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग आणि फर्निचर होती, यासाठी आपण ही दोन अकाउंट काढले. त्यानंतर डिबेंचरचा इंटरेस्ट पे करा अशी ऍडजस्टमेंट होती, डबल इफेक्ट आपण घेतले नॉन कॅश मध्ये आणि फायनान्सिंग मध्ये. आणि शेवटची होती प्रेफरन्सचा डिव्हिडंड पे करा, याचा पण इफेक्ट घेतला नॉन कॅश मध्ये आणि फायनान्सिंग मध्ये. आता राहिलेले जे आयटम्स आहेत सगळे, राहिलेल्या सगळ्या आयटम्सवर फक्त आपल्याला डिफरन्स काढून त्याचं पोस्टिंग घ्यायचं.
तर मी वन बाय वन लायबिलिटी साईडने स्टार्ट करतो. लायबिलिटीला पहिला आहे इक्विटी कॅपिटल 5 लाख आणि 650, म्हणजे इथे 150 एवढे इक्विटी कॅपिटल वाढलंय. फायनान्सिंग मध्ये इक्विटी कॅपिटल 150. आता इथे फायनान्सिंग मध्ये का आणि प्लस का, हे आधीच्या व्हिडिओज मध्ये सांगितलेलं असल्याने मी पुन्हा इथे सांगत नाहीये. लायबिलिटी इन्क्रीज असल्यामुळे आपण इथे प्लस घेतलं, लायबिलिटीची व्हॅल्यू वाढली. नंतर प्रेफरन्स कॅपिटल 4 लाख आणि 5 लाख आहे, म्हणजे 1 लाखाने प्रेफरन्स कॅपिटल वाढलंय. प्रेफरन्स कॅपिटल 1 लाख. नंतर पी&एल अकाउंट 21 आणि 140, याचं आधीच आपण इथे 20,000चं पोस्टिंग घेतलेलं होतं. प्रेफरन्स पी&एल अकाउंट जेवढा अमाऊंट वाढलंय त्याचं इथे आधीच आपण पोस्टिंग घेतलं होतं. नंतर 10% डिबेंचर्स 2 लाख आणि 3 लाख, 1 लाखाने डिबेंचर्स वाढले होते, त्यामुळे 10% डिबेंचर्स पुन्हा इथे 1 लाख येतील फायनान्सिंग मध्ये. डिबेंचर्स नंतर क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. क्रेडिटर्सचा आकडा 1,29 आणि 78, म्हणजे व्हॅल्यू ह्याची कमी झाली आहे क्रेडिटर्सची. म्हणजे एवढ्याने कमी झाली तेवढं आपल्याला वर्किंग कॅपिटल चेंजेस मध्ये घ्यायचं, डिक्रीज इन क्रेडिटर्स. इथे आकडा येतोय 51,000, इथे प्लस 51 लिहायचंय. लायबिलिटी कमी झाली की आपण ती लायबिलिटी कमी झाली की आपण मायनस घेतो, लायबिलिटी वाढली असेल तर प्लस घेतो. सॉरी, मी चुकून आता प्लस घ्यायचेत म्हटले. क्रेडिटर्स कमी झाले त्यामुळे हा आकडा येईल आपला मायनस मध्ये, -51,000, कारण क्रेडिटर्स 51,000ने कमी झाले. पुढचं बिल्स पेएबल 80 आणि 1,04,000, म्हणजे अमाऊंट वाढलंय त्याच्यामुळे इथे 24,000 येईल. लायबिलिटी इन्क्रीज झाली आहे त्याच्यामुळे इथे आपण प्लस घेतली. वर्किंग कॅपिटल चेंजेस मध्ये इन्क्रीज इन बिल्स पेएबल +24. लगेच ते आता सरशी आपण डेटर्स आणि स्टॉकचं पण घेऊन टाकूया. करंट असेट आहेत ते. डेटर्स 1,30 आणि 1,88, म्हणजे डेटर्सची व्हॅल्यू वाढलेली आहे. 30 आणि 88 म्हणजे 58,000 एवढ्या अमाऊंटने डेटर्स वाढलेत. इथे आता नियम काय येणार आहे की ऍसेट वाढला असेल तर तो आपण घेताना मायनस घेतो, असेटला चिन्ह उलट करायचं. त्यामुळे डेटर्स इन्क्रीज आहेत पण आकडा आपल्याला मायनस घ्यायचा आहे. नंतर स्टॉक 1,20 आणि 1,34, म्हणजे स्टॉकची व्हॅल्यू सुद्धा वाढलेली आहे. 14,000ने स्टॉक वाढला आहे, आपल्याला इथे घेताना -14,000 घ्यायचे स्टॉक वाढल्यामुळे. तर इथे आपले वर्किंग कॅपिटल प्रमाणे आयटम्स घेऊन झाले. नंतर क्रेडिटर्स बिल्स पेएबल नंतर आपण डायरेक्टली स्टॉक आणि डेटर्स घेतले होते. हा लास्ट आयटम राहिला लायबिलिटी साईडचा. प्रोव्हिजन फॉर टॅक्स ओपनिंग आणि क्लोजिंग, ह्याचं मी आधीच्या पीडीएफ मध्ये स्पेशल तुम्हाला मार्किंग करून दिलंय. ओपनिंगचा आहे तो नेहमी टॅक्स पेड मध्ये दाखवायचा. ओपनिंगचे 45,000 टॅक्स पेड मध्ये निगेटिव्ह घ्यायचे -45, आणि क्लोजिंगचे जे आहेत 30,000 हे वर्किंग कॅपिटल ऍडजस्टमेंट फॉर नॉन कॅश आयटम्स याच्यामध्ये घ्यायचे. त्यामुळे प्रोव्हिजन फॉर टॅक्स क्लोजिंगचा जो आकडा आहे तो आपला नॉन कॅश आयटम्स मध्ये आला, आणि ओपनिंगचा आकडा आहे तो टॅक्स पेड मध्ये आला. इथे 45 आलेत आणि इथे 30 आलेत. तर हे दोन्ही आकडे मी आता डिटेल तुम्हाला एक्सप्लेन केले नाहीयेत, आधीच्या 3 क्वेश्चन्स मध्ये हे आपण डिटेल डिस्कस केलेले असल्यामुळे. तर हे 2 इफेक्ट झाले प्रोव्हिजन फॉर टॅक्सचे, ओपनिंगचा पेड आणि क्लोजिंगचा नॉन कॅश ऍडजस्टमेंट मध्ये. असेट पैकी बघू. असेट पैकी लँड अँड बिल्डिंग 750, याचं आपण अकाउंटच काढलंय त्याच्यामुळे ऑलरेडी परचेस आणि डेप्रिसिएशनचा इफेक्ट झालाय. सो लँड अँड बिल्डिंग आता वेगळा इफेक्ट ह्या दोन्हीचा घ्यायचा नाही, कारण अकाउंट काढलं होतं त्यामुळे ऍडजस्टमेंटचे ऑटोमॅटिक डबल इफेक्ट आले. पुढचं फर्निचर, याचं सुद्धा आपण अकाउंट काढलंय त्यामुळे फर्निचरचे डबल इफेक्ट आधीच झालेत आपले. इन्व्हेस्टमेंट, याचं अकाउंट काढलं नव्हतं त्यामुळे फक्त फरक घ्यायचा आहे आपल्याला. 2 लाख आणि 330 असं इन्व्हेस्टमेंटचं अमाऊंट दिसतंय. 2 आणि 330 मध्ये इन्व्हेस्टमेंट 1,30,000ने वाढली आहे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट आपण परचेस केली 1,30,000. तर इन्व्हेस्टमेंट वाढली म्हटल्यानंतर आकडा मायनस येणार आहे. इन्व्हेस्टमेंट परचेस केली, पैसे गेले आपले, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट -1,30,000 इथे घ्यायची. पुढचं डेटर स्टॉक आणि कॅश बँक हे आपलं आधीच घेऊन झालं होतं. तर अशा प्रकारे ऍडजस्टमेंट आपण आधी घेतल्या, त्याची अकाउंट आवश्यक आहे तिथे काढली, आणि त्यानंतर मग बॅलन्स शीट मधले बाकीचे सगळे आयटम्स घेतले.
कॅश फ्लो स्टेटमेंट आता समोर आहे तुमच्या. कॅश फ्लो स्टेटमेंट प्रमाणे ऑपरेटिंगची फायनल टोटल घ्यायची, नेट प्रॉफिट, नॉन कॅश आयटम्स आणि वर्किंग कॅपिटल चेंजेस. याची फायनल टोटल -99,000 पर्यंत सगळे घेतलेत, हा 1, 2 आणि 3, की इथे 97,000 येत आहेत. सॉरी, इथे एक आकडा चुकून 30 आलाय. आता ह्याची फायनल टोटल आपली 97,000 येते. त्याच्यामध्ये टॅक्स पेड मायनस केला की ऑपरेटिंग कॅश फ्लो आपला येतोय 52,000. म्हणजे आपल्या कॅश फ्लो स्टेटमेंट पैकी पहिला मेन आयटम आपल्याला मिळाला, ऑपरेटिंग कॅश फ्लो 52,000. हे 3 आकडे कन्फर्म करा, 20, 176 आणि 99. या तिन्हीची टोटल 97 आली आणि 97 मधून 45,000चा टॅक्स मायनस केला, मायनस की आपल्याला 52,000 आकडा मिळाला. लगेच त्याच्या पुढचं इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो. इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो मध्ये 90, 31 आणि 90, म्हणजे याची आपल्याला फायनल टोटल 3,10,000 मिळते. तिन्ही पण आकडे मायनस होते, टोटल 310 पण निगेटिव्ह. आणि फायनान्सिंग कॅश फ्लो मध्ये कॅपिटल आणि डिबेंचर्स आपण इश्यू केले होते. इंटरेस्ट आणि प्रेफरन्स डिव्हिडंड आपण एक्स्ट्रा आता पे केला, ऍडजस्टमेंट होती म्हणून. तर त्याचा आकडा आला 2,84,000. तर 52,000, 3,10,000 आणि 284, या तिन्हीची फायनल टोटल आपल्याला मिळाली. टोटल कॅश फ्लो 26, आणि त्याच्यामध्ये ओपनिंगचा कॅश बॅलन्स ऍड केल्यानंतर आपला फायनल आकडा आला 60,000. म्हणजे जेवढा आपला कॅश फ्लो क्लोजिंग आहे, कॅश अँड बँक बॅलन्स, तेवढा आपला फायनल आकडा आला. तर हा आपण विथ ऍडजस्टमेंट आता क्वेश्चन घेतला होता. विथ ऍडजस्टमेंट असल्यामुळे जिथे कुठे अकाउंट काढायला लागतील, ती अकाउंट तुमच्या सोल्युशनचा भाग म्हणून काढायची. तर प्रश्न इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी सुद्धा आणि नॉलेजसाठी सुद्धा किंवा ऍडजस्टमेंटसाठी सुद्धा. त्यामुळे व्हिडिओ बघता बघता त्याची प्रॅक्टिस करा आणि सगळी पोस्टिंग ह्याप्रमाणे आली आहेत ना, हे PDF प्रमाणे चेक करा. ओके.